भाजप प्रदेश कार्यालयात सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। केंद्रीय निरीक्षक म्हणून किरेन रिजिजू उपस्थित आहेत, तर अरुण सिंग भाजपचे केंद्रीय प्रभारी म्हणून या ठिकाणी हजर आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल केला। दरम्यान आता प्रदेशाध्यक्ष निवडी संदर्भातली प्रक्रिया पूर्ततेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजप प्रदेश मुख्यालयात पोहोचल्याची माहिती आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, सध्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया सुरू आहे? जी खरं तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया राबवली जाते। आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण जे भाजपचे होऊ घातलेले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि खरं तर उद्या त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। आज त्यांच्या नावाचे अर्ज देखील या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले। यावेळी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते असतील, राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री असतील, आमदार असतील यांची उपस्थिती होती। भाजपकडनं केंद्रातील या निवडणूक प्रक्रियेसाठी किरण रिजिजू जे पर्यवेक्षक आणि निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित आहेत, त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय मंत्री अरुण सिंह हे देखील या निवडणूक प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी या ठिकाणी भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहेत। एकंदरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरल्यानंतर आता मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधणार आहेत। एकंदर निवडणूक प्रक्रिया कशी होती आणि उद्या निवडणुकीच्या नंतर उद्या अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेसंदर्भात मुख्यमंत्री नेमकी काय प्रक्रिया असेल या संदर्भात या ठिकाणी माहिती देणार आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत, ते देखील आता आपण पाहू शकतो। ओम, खरं तर रवींद्र चव्हाण यांची एक प्रकारे आता निवड झाली असं आपण म्हणू शकतो, त्यामुळे आता पुढे कशा पद्धतीने सगळी सूत्र हलवली जातील आणि उद्या कधीपर्यंत अधिकृत घोषणा होईल? पाहिलं असेल की रवींद्र चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे, कारण त्यांचं अध्यक्षपदी जवळपास निश्चित होतं, कारण स्वतः अमित शहा यांनी देखील त्यांच्या नावाची भावी अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती। आपण जर पाहिलं तर त्यांची निवड काही अर्थाने महत्वाची आहे। भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच कोकणाला भाजपचं प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच मिळालेलं आहे। त्यामुळे भाजपचं पुढच्या निवडणुकीसाठीचं मिशन हे मिशन कोकण असणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची निवड अनेक अर्थांनी महत्वाची ठरते। जो विषय तुम्ही औपचारिक निवडीचा उपस्थित केला तो म्हणजे उद्या खरं तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि मुख्यमंत्री आता माध्यमांशी संवाद साधतात, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो।